मध्ये तुमचं घर होतं बरोबर. जागृत, मला सांगा किती खुश आहेत आज काम आज आम्हाला भरपूर आनंद झाल्याचा आहे असं ना. आता हे आमची 5वी पिढी आहे. आतापर्यंत आम्ही मेलचं बेटवडाचं नावच नव्हतं. भाऊनी आता कमीत कमी 10 वर्षापासून प्रयत्न केला. राष्ट्रवादीत गेले, भाजपमध्ये गेले, शिवसेनेमध्ये गेले, समजा केले. शेवटी देवेंद्र दादांनी आमचं मार्गी लावलं. 1.5 वर्षात जे 10 वर्षात झालं ते 1.5 वर्षात केलं. त्याच्यामुळे मी देवेंद्र दादाचा आभार मानते आणि त्याच्या मागे भाऊचे, दिलीप भाऊचे आणि ताईचे आभार मानून आम्ही समजा महिला त्यांच्या पाठीशी आहोत. दादानी पण पुढचे काय पण चाळीचं काम राहिलं तर आमच्याशी व्यवस्थित कामं करावं. या ताईने पण येऊन आमच्या महिला संधी हे करून नंतर ना समजाचा पाठिंबा हे एवढं हे करून हे करतो. धन्यवाद ताई. अजून कोण आहेत बीटू मधले? हा, या ताई इकडं, इथे या ताई, या समोर या. मला सांगा किती खुश आहेत आज? खूप आनंद झाला, एकदम खूप छान वाटलंय. किती वर्षापासून राहतात चाळीमध्ये? 13-14 वर्ष झालं आता तिथं राहतो आणि सगळं आमच्या भाऊंची कृपा आहे म्हणायचं आम्हाला. म्हणजे तुमचं घर तुमच्या नावावर होणार आहे आणि तुम्हाला तिथं डेव्हलप करता येणार आहे सगळंच. काय सांगाल सगळ्या देवेंद्र कोटेंना? हे शब्दच काही नाही, अजून सांगायचं की काय नाही. एवढा आनंद झालाय की समजी नाही काय काय बोलायचं आणि काय करायचं. एवढा आनंद झाला बरं का. आणि हे कसं देवेंद्र दादांचा पण विश्वास आणि दिलीप भाऊंचा पण विश्वास, हे दोघांचे पण विश्वास आज पूर्ण झाले. त्यामुळे आम्हाला काही शब्द स्फुटी नाही, काय बोलायचं काय नाही. खूप वर्ष झाले की ही आमची अपेक्षा होती, ती आमची अपेक्षा आज पूर्ण झाली. त्यासाठी आभारी. मला सांगा ताई, तुम्ही काय सांगाल? आम्हाला चाळीमध्ये राहून 100 वर्ष झाले, पण त्यामुळे आता भाऊंचे सगळं मार्गी लागलंय. त्यामुळे आता आम्हाला खूप आनंद झालेला आहे आणि सगळ्यांच्या घरी नाव मोफत व्हावे, घर बांधून द्यावे अशी आमची इच्छा आहे. ताई इकडे या तुम्ही. मला सांगा किती आनंद होतोय ते सांगा. लय आनंद आहे, खूप आनंद आहे आम्हाला, खूप आनंद आहे आम्हाला. आनंद आहे, आनंद आहे आम्हाला. बहुत खुश है आज हम लोग, मालूम है हमारा साकार सपना पूरा हो गया. आज पब्लिक आहे म्हणून गवसलो नाही तर डान्स केला असता. हे सगळेच महिला आहेत, आपल्या माता भगिनी आहेत आणि एवढे खुश आहेत, एवढे खुश आहेत की त्यांचं हक्काची जागा, हक्काचं सगळं काय देवेंद्र कोटेंनी तिथे बसून केलंय बरं का. प्रामाणिकपणे काम करतोय. मला सांगा तर इकडे या, पुढे या. काय वाटतंय तुम्हाला? खूप छान वाटतंय. आमची पुढची पिढी चांगल्या नवीन घरात जाणार आहे. लक्षात असू दे, पुढची पिढी आमची व्यवस्थित चालायला पाहिजे. खरं प्रामाणिकपणे आमच्या मुलांचं स्वप्न होतं संडास, बाथरूम, टॉयलेट सगळं व्यवस्थित मुलांना भेटतंय. ह्यातच आमचा आनंद आहे. दादा, देवेंद्र दादा, आमचे दिलीप भाऊ आमच्या वडिलांसारखे आज त्यांनी आम्हाला ह्या शिखरावरती पोहोचवलं, त्याचाच आम्हाला आनंद आहे जास्त. निवडून द्या, आणून द्या. आम्ही 24 तास त्यांच्या बरोबर आहे. आम्ही त्यांचे प्रभाव क्रमांक 2 दिल्यामुळे एवढी घटना घडली. भाऊ आले तर तुम्ही आणला म्हणून हे शब्द. हा, तिकडे या जागृत, पुढे या. मला सांगा ताई किती खुश आहेत आज? भरपूर आनंद झालाय. आनंद झाला. खूप वर्षानंतर ना काम झालंय तुमचं. मग काय तर सगळ्याला आनंद झाला. चाळीत आता घर नवीन होणार. लक्षात असू दे, चाळीत आता घरं नवीन होणार. भाभी मला सांगा काय वाटतंय तुम्हाला? बरं वाटतंय. तुमच्या हक्काचं घर तुम्हाला मिळालं. बरोबर आहे. आणि हे सगळं देवेंद्र दादा तिथं पाठपुरावा केले बसून. बरोबर आहे की. थँक्यू वाटते मला सगळ्यांना. बरं वाटतंय, आमच्या मर्जीसारखं झालं. बरं वाटतंय, बरं वाटतंय. चाची मला सांगा किती दिवस भाऊकडे जात होता की आपल्या घराचं काम व्हायला पाहिजे भाऊ आणि तुम्ही करायला पाहिजे असं म्हणत होता, बरोबर? लेकिन हमारी कामना पूरी हुई और भाव भी कष्ट करे हमारे से, जल्दी के लोगों के से है कि नहीं? अच्छा करे. हाँ, बहुत अच्छा करे. हमारे दिल को बहुत आनंद हुआ. वो गरीब का है, उनको घर मिला, उनको इनके कष्ट की चीज भाव की बहुत मेहनत करे थे, उन्हें बराबर करे. उन्होंने जो वादा करे थे वो पूरा हुआ. आज हम बहुत खुश है. आज बहुत खुश है सब जन. सब जने हमारी पूरी चालियां खुश है. ताई इकडे या. मला सांगा किती खुश आहेत आज? बहुत खुश है. भाव ने करे बहुत अच्छा करे सबके लिए. बहुत अच्छा. अल्लाह का शुक्र है तो भाव को ऐसे ही कामयाब देते रहने में.
धन्यवाद. ताई मला अजून कुठे गेले आओ इधर आओ. ताई मला सांगा, एवढं मोठं काम चांगलं झालंय, तुम्हाला कसं वाटतंय? खूप छान वाटतंय, बरं वाटतंय. लय दिवसाने भाऊंचं एक स्वप्न होतं ते पूर्ण करायचं, आज ते पूर्ण झालंय. धन्यवाद भाऊंचं पण धन्यवाद, देवकोटे साहेब त्यांचं पण धन्यवाद. खूप खूप छान वाटतं, लय म्हणजे लय खुश झालो आम्ही चालत सगळे लोक. खूप खूप आभार, मनापासून आभार आहे त्यांची. धन्यवाद. या ताईकडे जाऊ म्हण. ताई मला सांगा, काम झालंय तुमचं, तुमच्या हक्काचं घर तुम्हाला मिळायला लागलंय आणि ते नावावर होणार आहे, सगळंच काय व्यवस्थित करून दिलंय. तिकडे काम झालंय, देवेंद्र दादा कोटेंनी पाठपुरावा करून ते पूर्ण काम करून घेतलंय. तुम्हाला कसं वाटतंय? मला छान वाटतंय की आमचं जे स्वप्न होतं ते भाऊनं पूर्ण करून दिलंय. छान वाटतंय. लय दिवसाची इच्छा होती ना, ते भाऊ आमची पूर्ण झालेली आहे. हो काम करते. हो करतात, आमचं करतात भाऊ. जसं आलं तसं आम्ही बघतोय, भाऊ आमचं काम करतात. धन्यवाद ताई. प्रत्येकाला आपण विचारणार आहोत, जागृत पाठीमागे दाखवा. हे सगळी गर्दी आहे आणि आपण सगळ्या महिलांचं म्हणणं घेतलं का नाही? काम झालंय सगळ्यांचं. या जागृत ताई मला सांगा, धाडसी आमदार तुम्हाला मिळाला, आपल्या सगळ्याच सोलापूरकरांना मिळाला आणि काम व्हायला लागलंय, कसं वाटतंय तुम्हाला? एकदम भारी वाटतं, कारण जे काम ते हातात घेतात ते पूर्ण घेतात. B2 मॅन झाले जातात ते. जे B2 प्रश्न सोडवलेत ना, आजपासून ते B2 मॅन. B2 मेन. मला सांगा, तुम्ही तिकडे जाता कर्णिक नगरला आणि तुमचा प्रश्न जे आहे, काय वाटतंय आणि काय सांगाल तुमच्या प्रभागातल्या लोकांना? सर्वप्रथम आज अभिनंदन करणार मी देवेंद्र दादांना. त्यांनी इतकं चांगलं ह्या गोरगरिबांचे प्रश्न सोडवलेले आहेत आणि पुढे जर माझेही सगळे प्रश्न सोडवतात त्याचा पूर्ण 100% विश्वास आहे मला. आणि ते त्यांनी जे प्रकारे काम करतात, म्हणजे गोरगरिबांच्या काळजात जाऊन त्यांनी काम करतात, तसं मलाही करायचंय. ते माझे आयडल आहे. धन्यवाद. दादांचा फोन जसा आलाय तसं मोदी परिसरातील लोकांना इतका आनंद झाला. जो B2 प्रश्न होता इतक्या वर्षाचा, तो त्यांनी कारणी लावला आणि सक्सेस करून दाखवला. सगळ्यांचे रात्री कॉल येऊन सगळे अभिनंदन करताना मला दादांना भेटायचंय. हे काय म्हणतात, आपण जाऊया, दादा सध्या आहेत बाहेर, आल्यानंतर सगळेजण जाऊन भेटून त्यांचा सत्कार करू. जे एवढ्या वर्षात कोणी केलं नाही ते दादांनी करून दाखवलं. त्याबद्दल दादाचे आम्ही खूप ऋणी आहे. जेवढं त्यांचे ऋणी आहे तेवढं कमीच आहे आम्हाला, कारण ते इतकं काम करतात. स्वामी समर्थ जसं पाठीशी आहेत तसं ते काम करून दाखवतात. त्यामुळे दादांचं कौतुक करेल तेवढं कमीच आहे. धन्यवाद ताई. किती कौतुक करेल तेवढं कमीच आहे. करता बरं का, प्रामाणिक आहे. मला सांगा ताई, तिकडे या, पहिल्यांदाच निवडून आलो आणि धाडसी आमदार, कामाची धाडस असणार, दमदार आणि आमदार एक नंबर आमचे सोलापूरचे देवेंद्र दादा कोटे आणि त्यांच्या मागे खंबीरपणा उभारणारे आपले जयाभाऊ गोरे साहेब. त्यांच्यामुळं आणि देवेंद्र दादांमुळे हा सोलापूरचा B2चा एवढ्या वर्षापासून मागं पडलेला होता, तो खूप सुंदर दादानी ह्या आमदार आणि दमदार हे दोन्ही त्यांनी ताकद दाखवून दिली. आणि खूप खूप म्हणजे कोटे परिवारांचे तात्या कोट्यांच्या मागे त्यांनी, म्हणजे तात्या कोट्यांचे जे जे स्वप्न होते ते देवेंद्र दादांनी पूर्ण करून दिले. आभारी आहे त्यांच्याशी. काळच लावला. तिघीही आपल्या नगरसेविका आहेत आणि आपल्या काही आहेत बरं का. पहिल्यांदा कामाटी वेळी ताईंनी बोललं नाही, पण आता मात्र बोलायला शिकला बरं का. धन्यवाद ताई. सगळ्याचं म्हणणं घेतलं आपण आणि ह्या सगळ्यांचंच काम झालंय बरं का. ते एवढे खुश आहेत, फक्त इथं डॉल्बी लावायची गरज आहे, पण हलग्या लावले. दादा आल्यावर तेही लावू असं सगळ्याच महिलांनी म्हटलंय. आणि हे सगळे आपल्या दिलीप भाऊचे ऐकले आहेत आणि 100 वर्षानंतर ना हे काम झालेलं आहे. सगळेच महिला कौतुक करतात बर का. आणि हे आमच्या विश्वास होता की तुमचं हे घर होणारच, मी असंच तुम्हाला करून देणार आणि ते आज सार्थक झालंय बघा. तुमचा विश्वास आमच्यापेक्षा त्यांनीच खूप खुश आहे ती.
खरंच मी बी लय वेळा जात होतो आणि भाऊचं म्हणणं होतं की हे करायचं आहे करायचं आहे. करून द्यायचं, जेव्हा ह्यांना सगळे सुधारणा करेल तेव्हाच मी हे करेल, म्हणून त्यांनी अजून सुद्धा हल्ले नाही ती. किती नगरसेवक आले, किती गेले, पण भाऊ काय हल्ले नाही ती. त्यांची जिद्दच होती ती, आम्हाला की सगळ्यांना व्यवस्थित करून देणं, सगळ्यांना व्यवस्थित राहणं करणं, सगळी सोय करून देणं, ती आज त्यांची सफलता झाली. काय सांगाल भाऊला? भाऊ आमचे वडील आहेत, आम्ही काय वडिलांना सांगणार, वडिलांचे उपकार ही फेडता येत नाही. जसा देव विठुराया तसंच भाऊ आम्हाला, जसं देव विठुराया आम्हाला पाठीशी आहेत आमच्या, तसेच आमच्या पाठीशी आहेत. धन्यवाद. आता विठ्ठलावर चर्चा करायचं नाही, चला इकडे या. मला सांगा